मी असा एक वेगळा प्रश्न प्रणिती तुला विचारणार आहे. तू सभागृहात 2009 साली निवडून आली, त्यानंतर वेगवेगळे विषय देखील तू मांडले आणि सभागृहात तू आल्यानंतर साधारणपणे मागच्या कालावधीत 2 मुख्यमंत्री बघितलेस. आता मी मुख्यमंत्री झालो. पण मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे की 1999 पासनं 2013 सालापर्यंत जे मुख्यमंत्री झाले यात तुला आवडणारे सगळ्यात चांगले मुख्यमंत्री कोण? ते सगळे 1999च्या आधी होते दादा. ते सगळे 1999च्या आधी होऊन गेले. पण दादा, टू आन्सर युअर क्वेश्चन, सगळे मुख्यमंत्री हे पॉलिटिकल आन्सर देत नाही आहे, पण सगळ्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आदराने बघत होतो. त्यांच्याकडून सगळ्यांकडून बरंच काही शिकण्यासारखं होतं. प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल ही वेगळी होती आणि ती आम्ही अब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न केला. ऑफकोर्स तरुण मुख्यमंत्र्यांकडे बघण्याची एक जास्त आवड होती आणि तुम्हाला आम्ही दोन्ही रोल्स बजावताना बघितले दादा. तुम्ही सगळे आम्हाला इन्स्पायर करून गेलात, एवढंच. आय थिंक ऑल ऑफ अस वर व्हेरी इन्स्पायर्ड. थँक्यू. शैनाजी, या फॅशनच्या दुनियेमध्ये एवढं चांगलं आपलं चाललं होतं, देशभरामध्ये आपलं नाव फॅशनच्या दुनियेत होतं, हे आपल्या डोक्यात कुठनं आलं की राजकारणामध्ये यायचं, रोज एवढी कटकट, रोज कॅमेरासमोर जायचं, कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट देतं, आपण डिफेंड करत राहायचं, हे आलं कुठनं डोक्यामध्ये? खरं सांगू का, माझे वडीलचे मित्र होते नितिन गडकरी आणि नितिन जी हमारे घर पे आते थे और मेरे पिताजी हमेशा बोलते थे कि दिस इज़ द मॉडल लीडर. And most people who know in this audience know that my father was friendly with all the people in the opposition except the BJP, and I joined the BJP. लेकिन जो सवाल आपने प्रणिति को पूछा, आप मुझे नहीं पूछ सकते हैं क्योंकि मैं अभी भी कतार में हूँ. लेकिन मैं एक चीज़ आश्वासन से कह सकती हूँ कि बहुत ही ज़रूरी है कि प्रोफेशनल्स राजनीति में आए. स्टीरियोटाइप्स है कि ये तो सिर्फ साड़ी पहनाती है, इसको राजनीति के बारे में क्या पता है. मैं एक ना एक दिन सभी को चुप तो ज़रूर करूँगी और लोकमत के माध्यम से कहना चाहती हूँ, इट्स इम्पॉर्टेंट टू ट्रीट एनी प्रोफेशन एज योर प्रोफेशन, बट पॉलिटिक्स इज़ माई पैशन. ग्रेट. वैसे अभी अभी अमीर जी ने एक बात कही थी रणवीर को, सब्र का फल मीठा होता है. धन्यवाद. पंकजाताई, मंत्री म्हणून आम्ही तुम्हाला बघतो, तुम्ही फार पॅशनेट आहात. काम झालं पाहिजे, झालं नाही की तुम्ही नर्वस होऊन जाता, कामाचा खूप पाठपुरावा करता, झालं नाही तर अधिकाऱ्यांना अक्षरशः भांडवून सोडता. मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे की असा तुमचा स्वभाव जर असेल तरी देखील अमित आणि आर्यमान नेहमी हसत कसे असतात? सर, जो माझा घरी स्वभाव आहे त्याच्या एकदम विपरीत बाहेर स्वभाव आहे. कारण जेव्हा तुम्ही घरी डील करता तेव्हा तुम्ही इमोशन्सनी डील करता आणि जेव्हा तुम्ही बाहेर डील करता तेव्हा तुम्ही प्रोफेशनली एखाद्या गोष्टीवर डील करता. त्याच्यामुळे आपण एखादं काम जेव्हा त्याचा पाठपुरावा करत असतो ते स्वतःसाठी नसतं. घरात जे असतं ते स्वतःसाठी असतं, तर आपण ते सॅक्रिफाय करू शकतो. पण जेव्हा राजकारणात आपण एखाद्या म्हणजे आपण काही बनवलं तर ते आर्यमानने खाल्लंच पाहिजे असा आग्रह घरी नसतो. नाही, मी खूप सुंदर स्वयंपाक करते सर, मी तुम्हाला केव्हाची इन्व्हाइट करते पण तुम्हाला वेळ मिळत नाही. पण बाहेर जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते आपल्यासाठी नसतं आणि आपण खूप लोकांसाठी प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे त्याचा पाठपुरावा करून ते काम तडीला नेणं, ह्या अशा मुशीतच मी वाढलेली असल्यामुळे कुठलंही काम हे पूर्ण झाल्याशिवाय मला चैन पडत नाही. विश्वजित, तुम्ही गेले अनेक वर्ष राजकारणात हे काम करतात, शिक्षण संस्था चांगल्या चालवतात, एक यूथ लीडर म्हणून एक मोठा प्रवास तुम्ही केला आहे, आज अध्यक्ष देखील आहात आणि तुमची स्वतःची एक आयडेंटिटी तुम्ही तयार केली आहे.
जरी आपले वडील पतंगरावजी हे एक मोठे नेते आहेत, पण मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की इतकी वर्ष सातत्याने पतंगरावजी निवडून येतात, त्यांची पॉप्युलरिटी काही कमी होत नाही, सातत्याने ते निवडून येतात. कधीतरी तुम्ही त्यांना प्रश्न विचारला मेरा नंबर कब आएगा? विचारला आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात आता मी वाट पाहणार नाहीये. पुढच्या वेळेस त्यांचा नंबर नाही आणि माझा नक्की आहे एवढं नक्की. हा सल्ला याला मी मागच्या वेळेसच दिला होता, त्यावेळेस ऐकलं नाही. मी ऐकलं होतं, आमच्या वडिलांनी ऐकलं नाही. पण तुमच्या वडिलांना समजावू शकेल असं सध्या तरी मला कोणी दिसत नाही, त्यामुळे आमच्याकडनं ऑफर आहे. दादा, ऑफरसाठी मनापासून धन्यवाद, पण रक्तात काँग्रेस आहे, काँग्रेस कधी सोडणार नाही. प्रणिती, तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे की शिंदे साहेब खूप राजकारणात यशस्वी राहिले, त्यामुळे राजकारण तुम्ही जवळून बघितलं, पण आज इतके वेगवेगळे प्रश्न आपल्याला हाताळावे लागतात. मग कधी विडी कामगारांच्या प्रश्नाकरता तुम्ही आंदोलन करता, कधी अजून वेगवेगळ्या प्रश्नांकरता तुम्ही समोर येता. तर 2009 पूर्वीचं आयुष्य आणि आताचं आयुष्य याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय, म्हणजे व्हॉट यू मिस, तुम्ही काय मिस करता? फ्रीडम. कारण 2009च्या आधी आमदार नसल्या कारण एक वेगळं आयुष्य होतं आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, लोक ओळखायला लागतात. जसं रणवीर सिंग म्हणून गेले, मुंबईत जन्म आणि झेवियर्स कॉलेजमध्येच लहान, म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप इन बॉम्बे आणि सोलापूर कर्मभूमी. तर तेच मला असं वाटतं तो फ्रीडम जो आहे तो, म्हणजे एक फोटो घेण्याच्या आधी पण 10 वेळा विचार करावा लागतो. कोण सेल्फी घेत असेल तर सांगावं लागतं नाही तुमच्याबरोबर अजून एक माणूस उभा करा. हातात पाण्याचा ग्लास असला तरी फेसबुकवर काहीतरी विचित्र, आणि असे अनुभव मला आलेत, म्हणून खूप केअरफुल राहावं लागतं. आणि मला असं वाटतं ते परसेप्शन कुठेतरी आपण सगळ्यांनी, जे तरुण आहेत ते मिळून बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. कुठेतरी आपण खूप विचार करतो की दिस इज अफेक्टिंग अस आणि दॅट इज अफेक्टिंग अस. ते एक लाईक let us live our own lives and let us have the freedom without being judged. I think ते आपण सगळ्यांनी जर मिळून प्रयत्न केला तर राजकारणात जे असतात त्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि आय थिंक तो प्रयत्न आता माझा असणार आहे. आणि आय थिंक वी टुगेदर कॅन चेंज दॅट. आणि आय थिंक युअर वाईफ इज अ सुपर्ब एक्झाम्पल ऑफ दॅट. कारण आय थिंक शोभा रेजींनी लिहिलं होतं की शी इज नॉट लाईक दोज टिपिकल वहिनीज ज्या पदर घेऊन आधीपासून, शी इज बिंग अनकन्व्हेन्शनल अबाउट इट. सो ऑल ऑफ अस हॅव टू आय थिंक बी लाईक दॅट अँड वेलकम दिस चेंज इन इंडियन पॉलिटिक्स. म्हणून मी तिला सांगितलं की नोकरीच कर, राजकारणात येऊ नको. नाही दादा, आय एम हिअर टू चेंज दॅट. शहानाजी, एक प्रोफेशनल म्हणून तुम्ही तुमचं प्रोफेशन अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळता. मी स्वतः बघितलं आहे की खूप राजकारणात तुम्ही ॲक्टिव्ह आहात, म्हणजे यू आर नॉट जस्ट अ पेज 3 पॉलिटिशियन. तर तुम्ही ग्रासरूटचं काम देखील राजकारणामध्ये करता. आणि प्लस मुलांनाही तुम्ही त्यांना संस्कारित झाले पाहिजे त्याकरताही तुमचा प्रयत्न असतो. हा सगळा बॅलन्स तुम्ही कसा सांभाळता? फक्त आणि फक्त महिला म्हणून मी करते. I think that the way women multitask, triple task, it's amazing. Put any of the men here, even the politicians sitting here, आप एक दिन हमारे ज़िंदगी में आइए और फिर आपको पता चलेगा कि क्या है परिस्थिति हर एक सक्षम महिला के प्रति. एक पुरुष भी है, मेरे पति मुझे बहुत समर्थन करते हैं और मुझे बोलना पड़ेगा कि बहुत सारे लोग बोलते हैं ये आपके माता पिता की वजह से हैं. I would say openly, it's my husband's confidence in me. और एक और चीज़ देवेंद्र जी आपने सही कहा, ये स्टीरियोटिपिकल नोशन कि ये तो पेज 3 की है. मैं भी एक आध बार पेज 1 पे प्रयत्न तो करती हूँ, अच्छे मुहिम लेके अच्छा काम करके.
और मेरे पिताजी हमेशा हमें सिखाते थे कि देर आर गिवर्स एंड टेकर्स इन सोसाइटी. The givers sleep well, the takers eat well. I hope we will all of us be part of that first section of society. पेज 1 पे तो नहीं, लेकिन प्राइम टाइम पे तो आप रोज ही रहती है. क्योंकि आप लोग को बचाते बचाते आप लोग हाउस के अंदर हैं, मैं हाउस के बाहर फायर फाइटिंग करते रहती हूँ. मुद्दा क्या हो रहा है अंदर वो आप जानते हो, जो बाहर होता है मुझे संभालना पड़ता है. और कभी कभी पता ही नहीं होता क्या हुआ है, फिर भी संभालना पड़ता है. पंकजाताई, तुम्ही आता मंत्री म्हणून काम करताय, वेगवेगळी खाती तुम्ही हँडल करताय. खूप चांगले इनिशिएटिव्स तुम्ही गेल्या वर्ष सव्वा वर्षात घेतले आहेत. असा कुठला इनिशिएटिव्ह आहे की ज्यातनं तुम्हाला हे समाधान मिळालं की माझ्या जीवनामध्ये मी काही परिवर्तन घडवू शकली? असं कुठलं तुमचं एक काम आहे की एवढी कामं केली त्यातलं की ज्याचं तुम्हाला मानसिक समाधान आहे? मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे मी खूप भंडावून सोडून ते इनिशिएटिव्ह सक्सेसफुली इथपर्यंत आणले आहेत आणि मी सरांना पण खूप त्रास देते. पण मला वाटतं जे माझं पॅशन होतं गेले 10 वर्ष झाले, रणवीर सिंगनी खूप चांगलं सांगितलं की तुम्ही जे पॅशन घेऊन मोठे होता ते करायची संधी मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला पाण्यावर काम करायला खूप आवडायचं. मी आमदार असताना मी पाण्यावर खूप काम केलं NGOच्या माध्यमातून. आणि जेव्हा मला जलसंधारण मंत्रीपद मिळालं तेव्हा तुम्हीच मला सांगितलं की हे तुझ्या सगळ्यात आवडतं मी खातं तुला देतो आहे. आणि तुम्ही ती संधी त्या दिवशी दिली, त्याच्यामुळे आज माझं पाण्यावरचं जे काम आहे त्याच्याबद्दल मी समाधानी आहे. कारण दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे स्वप्न, एक सुंदर स्वप्न आपण महाराष्ट्राला जलयुक्त शिवार, तर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मी गावागावात पाण्याचं जे काम करते त्याच्याबद्दल मी खूप माझ्या लेवलवर समाधानी आहे. पण त्याचा रिझल्ट अजून 3 वर्षांनी जेव्हा दिसेल तेव्हा कदाचित सगळा महाराष्ट्र त्याच्यावर खूप समाधानी होईल. तर मला वाटतं वेन युअर पॅशन बिकम्स युअर मिशन, आय ऑलवेज से, देन यू कॅन वर्क. म्हणजे तुम्ही पूर्ण आपलं होल सोल त्याच्यामध्ये ओतून काम करता. तर त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल खूप समाधानी आहे. विषय येतं साधारणपणे राजकारणामध्ये, म्हणजे आम्ही विरोधी पक्षात राहिलो, तुम्ही विरोधी पक्षात राहिलात, एक ट्रेंड आहे की विरोधी पक्षात राहिलं म्हणजे विरोधच केला पाहिजे. पण मी आता गेले अनेक वर्ष तुमचं काम बघतोय, सकारात्मक काम करण्याचा तुमचा जास्त प्रयत्न असतो. आपण म्हणजे तुम्ही जनरेशन नेक्स्टचे नेते आहात, तुम्ही असाल, पंकजा असेल किंवा हे सगळे तुम्ही लोक, तर या राजकारणामध्ये असं काही सकारात्मक परिवर्तन आपण घडवू शकत नाही का? म्हणजे जी आता येणारी जनरेशन आहे, विरोध तर ठीक आहे, विरोध असलाही पाहिजे आणि विरोधाशिवाय लोकशाहीला धार देखील येत नाही किंवा लोकशाहीवर अंकुशही राहत नाही. पण एक असा प्लॅटफॉर्म की ज्याच्यामध्ये किमान देशासमोरचे, राज्यासमोरचे काही प्रमुख प्रश्न आहेत, या प्रश्नांवर आम्ही एकमत करू आणि या प्रश्नांवर राज्य बदललं पाहिजे, देश बदललं पाहिजे म्हणून काही काळाकरता आमचे सगळे अभिनिवेश बाजूला ठेवू. कदाचित एक पिढी ते करू शकलेली नाही, पण किमान तुमच्या पिढीत हे होऊ शकेल का? नाही, मला असं वाटतं की विरोधाला विरोध ही गोष्ट मुळातच चुकीची आहे. म्हणजे तत्वतः व्यक्तिशः मला ती पटत नाही. आणि विचारांचा विरोध असणं हा विषय वेगळा, कारण 2, 3, 4 राष्ट्रीय प्रांतिक पक्ष असतील, त्यांचे वेगवेगळे विचार आणि त्याची पार्श्वभूमी हा विषय वेगळा. काही प्रासंगिक विरोध असतात. पण मला असं वाटतं देशासमोर, राष्ट्रासमोर, राज्यासमोर जे प्रश्न आहेत, विशेषतः दुष्काळाचा प्रश्न असेल, शहरातले प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत, तरुणांचं रोजगाराचा प्रश्न आहेच, अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांबाबतीत बोलण्यात आता विषय हे नाही. पण मला म्हणेल निश्चितपणे की आमची पिढी आणि आपली पिढी सगळ्यांचीच ह्या सगळ्या प्रश्नांबाबतीत कधीही एकत्रित यायला तयार आहे आणि खुल्या मनाने यायला तयार आहे. आणि जर त्याच्यातनं राज्याचं आणि समाजाचं आणि सर्वसामान्य लोकांचं, देशाचं काही भलं होणार असेल तर 100% पक्षाच्या त्या चौकटीच्या पलीकडे जाऊन सगळ्यांबरोबर हात मिळवणी करण्याची सुद्धा तयारी ही वैयक्तिक आणि पक्षीय स्तरावर सुद्धा आमच्यासारख्या अनेक लोकांची असणार आहे. नाही, खरं आहे. म्हणजे मी स्वतः याचा अनुभव घेतला
की मागच्या काळामध्ये जे सगळे युवा आमदार निवडून आले होते त्यांचा एक यूथ फोरम तयार झाला आणि सगळ्या पक्षाच्या युवा आमदारांनी अनेक प्रश्नांवर एकमत करून सभागृहामध्ये काही प्रश्न तडीस लावायचे अशा प्रकारचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की निश्चितपणे किमान नॅशनल इंटरेस्टच्या प्रश्नांवर, राज्याच्या इंटरेस्टच्या प्रश्नांवर जर आपण एकमत करू शकलो तर राज्य हे झपाट्याने बदलू शकेल. या नवीन पिढीला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. निश्चितपणे तुमच्या नेतृत्वात राज्य बदलेल हा मला विश्वास आहे.